एक युवा मित्र सन्माननीय गणेश भाऊ कवडे आणि अशोक युवा मंचच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या सामुदायिक व्यवस्थेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. जुन्नर ही भूमी खऱ्या अर्थानं सामुदायिक व्यवस्थेची जनक म्हणून ओळखली जाते, परंतु अशा प्रकारचा विवाह सोहळा समाजामध्ये उपेक्षित असलेल्या वर्गांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं शाही विवाह सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो. गोरगरीब, दिव्यांग, अंध या सगळ्यांना बरोबर घेऊन आमच्या समाजातील आदिवासी विभागातील सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांना एक मानाचा सन्मान देऊन संपूर्ण खर्च जो खऱ्या अर्थाने शाही विवाह सोहळ्याला शोभून दिसेल अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी गणेश भाऊच्या माध्यमातून संपन्न होतोय आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून. खरं म्हणजे आज मला चाकणला खूप मोठा कार्यक्रम होता, पण जेव्हा मी गणेश भाऊची पत्रिका वाचली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने माझं मन भारावून गेलं की एक कार्यकर्ता, एक समाजसेवक कसा असावा. नुसतं राजकारण नाही तर खऱ्या अर्थानं समाजकारण करणारा गणेश गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून मी त्याला ओळखतो. समाजानं मला काही देणं लागू न लागू, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. मग ते ओझर ट्रस्टचे ते अध्यक्ष म्हणून काम केलं, शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, आज भारतीय जनता पक्षाचं एक मोठी महत्वाची जबाबदारी म्हणून ते काम करतायत. राजकारणाच्या व्यतिरिक्त, राजकारणाच्या वेळी जे जे समाजासाठी करतायत ते करण्याचं काम गणेश भाऊनं केलेलं आहे. आणि म्हणून अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी, चांगल्या दोन्ही कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. मला कळालं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने आपल्या भूमीमध्ये पहिल्यांदा संपन्न होतोय.